आषाढीसाठी लाखोंचा जनसागर इथे येत असताना या संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी ही इंटिग्रेटेड कंट्रोल रूम बनवण्यात आलेली आहे आणि शहरात जवळपास 500 पेक्षा जास्त CCTVच्या नजरेतून या संपूर्ण यंत्रणांवर लक्ष ठेवलं जातं। या इथं 24/7 अशी टीम बसलेली आहे आणि ही संपूर्ण काय काय ठिकाणी काय काय घडतंय याच्यावर मॉनिटरिंग करतात आणि त्या पद्धतीने मेसेज जे द्यायचे ते प्रशासनाला दिले जात आहेत। खूप मोठ्या संख्येने इथं टीम बसवलेल्या आहेत। आपल्यासोबत या संपूर्ण यंत्रणेचे चीफ कमांडंट आहेत। सर मला सांगा 500 CCTV जवळपास लावलेले आहेत आणि ज्या पद्धतीचं तुमचं कंट्रोलिंग आहे काय काय तुम्हाला मेसेज मिळतोय याच्यामध्ये आपल्याकडे साधारणतः 288 CCTV आहेत ठिकाणी त्या कंट्रोलिंगचे। तर त्यामध्ये नगरपालिकेचे आहेत आणि मंदिर विभागाचे आहेत। नगरपालिकेचे आपले वाळवंटातले, नंतर 65 एकर आणि शहरातले आहेत आणि मंदिरातला परिसर आणि मंदिर आहे। त्या ठिकाणी आपण ज्या ज्या चौकात जे आहे ते आपल्याला हे जर तुम्ही पाहिलं तर कुठे गर्दी वाढलेली आहे, कुठे ठिकाणी जास्त, त्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पोलिसांना सूचना देऊन कारवाई करता येईल त्याच्यामध्ये। आणि ज्या ज्यावेळी आपल्याला लक्षात येईल कुठं काही घडलं ते दिसतंय आणि त्या यंत्रणेला आपण ते कळू त्यावेळेस। तर आता अशा किती टीम तुमच्या 24/7 चालू आहे? 24/7 प्रत्येक विभागाचा एक अधिकारी कर्मचारी, समजा MSCB आहे, नगरपालिका आहे, महसूलचा आहे, असे आमचे जवळजवळ 9 अधिकारी किंवा कर्मचारी एका शिफ्टमध्ये असतात। अशा 3 शिफ्टमध्ये काम चालू राहतं आणि त्यांचे HOD जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतात। काम असेल तर बाहेर जातात ना, तर इथंच त्यांचा कंट्रोल होतो। तर अशा रीतीनं जरी संख्या वारकऱ्यांची वाढती असली, विक्रमी वारी असली, तरी या पद्धतीनं ज्या ही CCTV आहेत या संपूर्ण CCTVचं लक्ष या आषाढी यात्रेवर आहे आणि याच्या माध्यमातून या लाखो भाविक असतील, हजारोंच्या संख्येने आलेले वाहनं असतील, या सर्वांवर नजर ठेवली जात आहे आणि कुठेही कुठलीही दुर्घटना घडू नये, संपूर्ण यात्रा व्यवस्थित पार पाडावी ह्याची खरी जबाबदारी इथं बसलेली टीम घेत आहे। कॅमेरामन आयुब कागदीसह सुनील दिवाणे, ABP माझा।